नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी मसाला पावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली तर अशा प्रकारचे झटपट होणारे मसाला पाव तुम्ही नक्की ट्राय करा. यासाठी आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या आपण इथे घेतलेल्या आहेत. कांदा, टमॅटो, शिमला मिरची, पत्ताकोबी, फुलकोबी, मटार या सगळ्या भाज्या इथे घेतलेल्या आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी इथे बटर घालणार आहे आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे मी. आता इथे कांदा परतून घेणार आहे. कांदा थोडा परतला की आपण इथे साधारण आकाराचा टमॅटो घातलेला आहे. मटार घातलेले आहेत हिरवे. हे सगळं छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. बारीक कट करून घेतलेला फ्लॉवर आहे, पत्ताकोबी आहे, शिमला मिरची आहे, गाजरसुद्धा तुम्ही किसलेला वापरू शकता, बीटसुद्धा वापरू शकता. हे सगळ्या भाज्या मी आता परतून घेणार आहे. इथे या भाज्यांवर अर्धा चमचा मी परतत असताना अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे आणि पाण्याचा वापर करणार नाही. भाज्या बारीक कट करून घेतल्यामुळे वाफेवर त्या सॉफ्ट होतील, चांगल्या प्रकारे शिजतील. आता इथे मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा मी वरून टोमॅटो सॉस घालणार आहे. झाकण ठेवून छान 5-10 मिनटं ह्या भाज्या मी लो गॅसवरती परतून घेतल्या. भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत. आता इथे एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला भाज्यांवरती. चटपटीत अशी छान चव येणार आहे. लिंबू पिळून घेतलेला आहे. आता बऱ्यापैकी भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत. स्मॅशरनी, पावभाजीच्या स्मॅशरनी याला थोडा स्मॅश करून घेतलं या सगळ्या भाज्यांना. आता तव्यावरती मी 1 चमचा बटर घातलेला आहे. आता इथे पाव मी मधून कट करून घेतला आणि हा पाव छान दोन्ही साईडनी परतून घेणार आहे बटरमध्ये. झटपट होणारी ही रेसिपी आहे. काहीतरी चमचमीत संध्याकाळच्या वेळी खायची इच्छा झाली तर अशा प्रकारचे पाव आपण बनवू शकतो, मसाला पाव. आता ह्या भाज्या इथे मी भरून घेणार आहे आतमध्ये. भरपूर जेवढी भरता येईल तेवढी भाजी आपण इथे भरायची आहे आणि पाव दोन्ही साईडनी बटर लावून छान शेकून घ्यायचं आहे. तयार आहेत आपले गरमागरम असे मसाला पाव. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.